बाद या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। नीटचा पेपर फुटला आणि ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं पुकारली आणि यावरून आता राजकीय वादंग पेटले। सरकारला नीट परीक्षाही घेता येत नाही अशी उपरोधिक शब्दात टीका प्रशासनावर केली गेली। दरम्यान या नीट परीक्षेचं नाशिक कनेक्शन आता उघड झालंय। नाशकातनं एका संशयिताला ताब्यातही घेतलाय आणि आता पुढची चौकशी सुरू झाली। तर नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं त्या आवाहनावरनं शरद पवारांनी मोदींना खुलं पत्र दिलंय। राष्ट्राची अर्थव्यवस्था चिंताजनक वळणावर असेल तर सर्वपक्षीय बैठक बोलावा आणि एकत्रित काही निर्णय घ्यावे असं त्यांनी सुचवलेलं आहे। आता याच मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी सुद्धा बोचऱ्या भाषेत सरकारचे कान पकडलेत। मोदींनी आता मन की बात बंद करावी आणि खऱ्या अर्थतज्ञांचा सल्ला घ्यावा असं म्हणत त्यांनी समाज माध्यमांवर खुलं आवाहन केलंय। पंतप्रधानांची शाळाच घेतलीय। तर सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंचं नाव पत्रात वगळलं आणि या मुद्द्यावरनं पटेल नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती। दरम्यान घडला सगळा प्रकार चुकीनं झाला अशी कबुली त्यांनी आता दिलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली आहे। आपण पहिली बातमी पाहूया। नीटची राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। 10वी नंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली आहे। तर 12वीच्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर व्हायचंही स्वप्न पाहिलं। मात्र केंद्र सरकारनं परीक्षेबद्दल एक मोठा निर्णय घेतला आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 ला घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द केली गेली। आता ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार आहे असं स्पष्ट झालंय। यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। 3 मेला होणाऱ्या नीटचा पेपर 48 तास आधीच फुटला होता। केरळमधल्या MBBSच्या विद्यार्थ्यानं राजस्थानमधल्या मित्राला पेपर पाठवला आणि त्यानंतर देशभरात टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर हा पेपर हातानं लिहिलेली प्रश्नपत्रिकेची विक्री केली गेली। 20,000पासून ते 25 लाखांपर्यंत प्रश्नपत्रिकेची विक्री झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं। तर या प्रकरणात अविनाश लांबा आणि मनीष यादव यांना राजस्थानमधनं अटक केली आहे। आपण पाहतोय की परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी आता सरकारकडनं होतीये। नवीन परीक्षा केव्हा होणार अशी मागणी होतीये। देशभरामध्ये आंदोलनं पेटली आहेत। प्रामाणिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यांचं आता काय करावं अशा प्रकारचा प्रश्न आता विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे नातेवाईक विचारतायत। नीट परीक्षा रद्द केली गेली। अनेकांचा अभ्यास त्यांनी केला होता आणि अभ्यास करून त्यांनी ही परीक्षा दिली होती। आता नीट परीक्षा 2026 रद्द झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागतोय। नीटची परीक्षा एकदाची झाली असं असताना आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे। नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलंय। देशभरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय। सरकारचा जाहीर निषेध विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाही दिलेल्या आहेत। लीक होणे हे स्टुडंटसाठी दुर्दैवीच आहे। हा आमच्यावर अन्याय आहे आणि सिस्टमची कुठेतरी ही कमतरता आहे की ते असा प्रकार होण्यापासून थांबवू शकले नाही। मात्र आता तरी किमान जेव्हा रिएक्झाम त्यांनी ऑर्डर केलेली आहे, माझी अपेक्षा आहे सिस्टमकडनं की त्यांनी आता तरी ही रिएक्झाम पूर्णपणे पारदर्शीपणे कोणतीही अनियमितता न होऊ देता व्यवस्थित सगळी पार पडावी। अब उस इंसान के बारे में सोचिए जिसके 650 प्लस नंबर आए हैं, उसका GMC तो पक्का है, अपनी फैमिली के साथ एक क्वालिटी टाइम स्पेंड कर रहा होगा। लेकिन अब उसने जब ये न्यूज़ सुनी है तो वो कितने मेंटल ट्रॉमा में होगा। उसकी फैमिली उसके साथ भले जो कोचिंग है और फैमिली है उनको दिलासा दे सकती है, लेकिन फिर भी वो क्या सोचेंगे। विद्यार्थियों का क्या दोष है जिन्होंने पूरी ईमानदारी से इस पेपर की तैयारी की थी और एग्जाम दिया था। आज सरकार जो है पेपर को तो रद्द कर रही है, लेकिन ये पेपर पिछली बार भी लीक हुआ, सरकार की नाकामी इससे साबित हुई। अगर पेपर एक इतनी बड़ी एजेंसी से ऐसा एक्सपेक्ट करना थोड़ा इम्पॉसिबल सा है, और अगर वो इतने बड़े बड़े क्लेम्स करती है जैसे कि दे हैव GPS ट्रैक्ड व्हीकल्स, और फिर ऐसी चीज़ें होना एक अच्छी बात नहीं है। और बहुत बच्चों की होप होती है उन दो सालों में इतने सैक्रिफाइसेस किए होते हैं सिर्फ वो एक पेपर के लिए, और इतना कुछ करने के बाद अगर ऐसी चीज़ें हो रही हैं तो बच्चों के लिए बहुत ज़्यादा मेंटली ट्रॉमॅटिक है ये सब कुछ। आता कसा फुटला हा नीटचा पेपर आपण समजून घेऊ। 3 मेला 2026 ला नीटची परीक्षा झाली। राजस्थानमध्ये परीक्षेच्या अगदी एक दिवस आधी ग्रेस पेपर बाहेर आला आणि ग्रेस पेपरमधले तब्बल 125 प्रश्न नीट पेपरमध्ये आले।
फिजिक्स आणि बायोलॉजी विषयामध्ये अनेक प्रश्न जुळले. आता परीक्षेच्या दिवशीच नेमकं राजस्थानच्या सीकर पोलिसांच्या तक्रार झाली आणि विद्यार्थ्यांनी अगदी पुराव्यांसह एनटीकडे तक्रार केली. एनटीएकडनं राजस्थानच्या डीजीपींना पत्र पाठवलं गेलं आणि सोशल ऑपरेशन्स ग्रुपनं चौकशीही सुरू केली. विद्यार्थ्यांच्या मोबाईल चॅट आणि पुराव्यांचीही चौकशी झाली. पेपर नेमका कुठून लीक झाला हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सुद्धा नीटच्या या परीक्षेचा पेपर लीक झाला आणि त्याबद्दल ट्विट केलंय. राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधलाय. नीट 26ची परीक्षा रद्द केली आहे. भाजप सरकारनं 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांची स्वप्न चिरडून टाकली. लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केलाय आणि त्या बदल्यात त्यांना पेपर फुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षणातली संघटित त्यातला भ्रष्टाचार पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी पेपर माफिया सही सलामत सुटतो आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना मात्र शिक्षा भोगावी लागते. जर एखाद्याचं भविष्य मेहनतीनं नाही, पैसा आणि त्याचबरोबर वशिलानं ठरतंय, तर मात्र शिक्षणाला काय अर्थ उरेल असा प्रश्न त्यांनी केला. पंतप्रधानांचे तथाकथित अमृतकाळ जो आपण म्हणतो तो मात्र देशासाठी अगदी विषारी युग बनलेला आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात. मग एमपीएससी असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाहीये. नीटची जी लेवल आहे ती तर आयुष्यातली सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तुमच्या करिअरचा. आणि हा पेपर जर फुटू शकतो तर काय बोलायचं आहे सरकारबद्दल. आणि NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नवीन यंत्रणा आली. अहो आधार कार्ड आमच्या मनमोहन सिंग साहेबांनी आलं, किती इफेक्टिव्हली चाललं. मग आधार कार्ड देशात होऊ शकतो आणि एक नीटची परीक्षा घेऊ शकत नाही, म्हणजे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे त्या यंत्रणेचं अपयश. 2024ला सुद्धा नीटच्या बाबतीत पेपर फुटला आणि यंदा सुद्धा आपण जर बघितलं तर 280 जे काही प्रश्न होते त्यातले गेस्ट पेपरमध्ये म्हणजे जो काही आपला अभ्यासासाठी पेपर काढला जातो 180 प्रश्न त्यातून निघाले, म्हणजे पेपर फुटलाच. याच्यामध्ये जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आणि याच्यामुळे जे सामान्य लोकांच्या मुलांचे जे भवितव्य अडचणीत येतं, त्यामुळे कुठं ना कुठेतरी कारवाई करणं महत्त्वाचं आहे. ये चल क्या रहा है इस देश के अंदर, और मैं पूरी जिम्मेदारी के साथ कहता हूं सरकार चलाना कोई आसान काम नहीं है. सरकार चलाना बहुत मुश्किल काम है. जिन लोगों से एक पेपर ठीक से नहीं होते बिना लीक करवाए, वो सरकार क्या चलाएंगे. मिले हुए हैं ये लोग. इट इज अ केस ऑफ कंप्लीट कल्यूजन. लाखों करोड़ों बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है. उन सब बच्चों के साथ मेरी संवेदनाएं हैं और मैं उन सब बच्चों को बोलना चाहता हूं कि सड़कों के ऊपर उतरना पड़ेगा. दुखद घटना है ये, जिसमें एनटीए को ये पेपर रद्द करना पड़ा, सीबीआई को जांच देनी पड़ी. मैं उम्मीद करता हूँ अब भी समय है, लॉजिकल कंक्लूजन तक पहुँचे सीबीआई भी. पता लगाया कि और जहाँ पेपर आउट आर्मी में हो जाते हैं, जुडिशरी में हो जाते हैं, सब संस्था में पेपर आउट हो रहे हैं. तो ये फन फॉर ऑल हमेशा के लिए प्रॉब्लम हल होनी चाहिए, मेरा मानना है. मेरी रुचि उसके अंदर है कि सरकार किसी पार्टी की हो, पेपर आउट होना बहुत बड़ी घटना होती है. तो मैं समझता हूँ कि उसके लिए किस प्रकार से हमेशा के लिए बीमारी समाप्त हो. आता या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. नाशिकमधनं शुभम खैरनार असं नाशिक पोलिसांनी एका ताब्यात घेतलंय आणि त्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातला रहिवासी आहे. नाशिक पोलिसांनी आरोपीचं नाव, आरोपीचा मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेतला, त्याला अटक केली. संबंधित युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी आहे आणि नीट प्रकरणामध्ये पेपरफुटी प्रकरणानंतर आरोपीनं पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचं तपासातनं उघड झालं. आता या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली अशी शंका आहे. सूत्रांनी असं म्हटलंय. नाशिकच्या आरोपीनं अहिल्यानगरमधनं
आरोपीकडनं 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि हरियाणामध्ये आरोपीला 15 लाख रुपयात विकली अशी माहिती आहे. एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. वेश बदललेला असल्यामुळं, केस कापलेले असल्यामुळं त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकडे तपास करून युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आरोपी शुभम खैरनारच्या वडिलांनी मात्र आपला मुलगा निर्दोष सुटेल असाही विश्वास व्यक्त केलाय. पाहूया. नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. दरम्यान ही नीटची प्रश्नपत्रिका नेमकी फुटली कशी आपण पाहूया. केरळमधून सुरुवात झाली असं कळतंय. सगळ्यात खालचं आणि सगळ्यात सुशिक्षित राज्य MBBSच्या विद्यार्थ्यानं राजस्थानमधल्या मित्राला इथं पेपर पाठवला. हा केरळचा मित्र होता. केरळमधनं राजस्थान असा व्यवहार पहिल्यांदा झाला. सीकर, राजस्थानमधला सीकर या तरुणानं प्रश्नपत्रिका व्हायरल केली असं कळतंय. म्हणजे केरळमधनं ती पुढे पाठवली गेली आणि राजस्थानमधनं ती व्हायरल झाली आहे. तर कोचिंग क्लास विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका पोहोचली. राजस्थानच्या सीकरमध्ये कोचिंग क्लासेस होते, त्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका गेली आणि तिथून ती व्हायरल झाली. पुढे काय झालं तर गेस्ट पेपर होता, त्या नावानं 20,000 ते 25 लाखांपर्यंत ऑनलाईन विक्री झाली. पेपरच्या 1 दिवस आधी गेस्ट पेपर निघतो. पेपरमध्ये नेमकं काय येऊ शकतं असा एक पेपर निघतो आणि त्याच्यामध्ये 20,000 ते 25 लाख किंमत लावली गेली आणि या किमतीनं हा गेस्ट पेपर विकला गेला. आणि या पेपरमध्ये काय होतं तर आरोपीनं प्रश्नपत्रिका विकल्या असं कळतंय. आता राजस्थान, केरळ नंतर महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये गोवला गेला. तो कसा तेही पाहतोय. मग नाशिकमध्ये येतोय आपण. नाशिकमध्ये नगरच्या आरोपीनं 10 लाखांना प्रश्नपत्रिका खरेदी केली. केरळ, राजस्थान आणि त्यानंतर नाशिकमध्ये हे आलं. नाशिकमध्ये नगरमधला एक आरोपी आहे, त्यानं अवघ्या 10 लाखांना हा पेपर खरेदी केला आणि पुढे 15 लाखांना ही प्रश्नपत्रिका विकली. 5 लाख फायदा स्वतःला केला. तर मध्य पूर्वेमध्ये आता आपण पुन्हा युद्धाच्या बातमीकडे वळतोय. मध्य पूर्वेमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी देशामध्ये जनतेला परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करा असं आवाहन केलंय. आता मोदींच्या याच भूमिकेचा विरोधक चांगलाच समाचार घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केलेलं एक पत्र आपण सगळ्यांनी पाहिलं आणि या पत्रातनं केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर, वाढत्या महागाईवर आणि इंधनाच्या दरांवर कठोर शब्दात ताशेरे ओढलेत. राज ठाकरेंनी मोदी सरकारला कोंडीत पकडणारे अनेक प्रश्न या खुल्या पत्रात विचारलेत आणि त्यावर आता भाजपनं त्यांना उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची मन की बात त्यांना कळते, नागरिकांची मन की बात कळते, म्हणून तर 3दा निवडून दिलेली आहे. ते लिहिलं, त्याच्यामध्ये उद्योजक पण आले, त्याच्यामध्ये अर्थतज्ञ पण आले. आपल्या देशाचा विकासाचा दर हे राजसाहेबांना माहिती आहे का? आज आपला देश आर्थिक सत्तेमध्ये 3 क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तो कुठे होता आणि कुठे आहे? राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही. राजकारणी जे आहेत त्यांनी टीका सुरू केली की यांना आता सरकार चालवणं शक्य आहे. अरे यांना सरकार चालवणं शक्य आहे, यांनी चालवलं उत्तम, परंतु लोकांनी इतकं भरभरून मतदान केलं आहे आणि त्यामुळे मी राजसाहेबांच्या म्हणण्यावर काही टिप्पणी केली नाही. तर तिकडे शरद पवारांनी सुद्धा पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय, खुलं पत्र लिहिलंय आणि याबद्दल सर्वपक्षीय बैठक घ्या असं आवाहन केलंय आणि या बैठकीमध्ये पुढच्या धोरणांबाबत अगदी सविस्तर व्यापक विचारविनिमय करावा अशी ही मागणी शरद पवारांनी पत्रातनं केली आहे. तर पुढे आपण पाहूया. दरम्यान शरद पवारांनी हे जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया.
मध्यपूर्वेत अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार आहे आणि या घोषणा अचानक केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. ही बाब निश्चित काळजीची आहे. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं अगदी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारनं अधिक संवेदनशील व्हावं, व्यापक सल्लामसलत करावी आणि यांना प्राधान्य द्यावं. आणि याचबरोबर त्यांनी देशातल्या नामवंत अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीनं बैठक बोलावावी. परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढच्या धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातल्या जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करावं. यालाच सद्यस्थितीमध्ये सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे, असं पत्र शरद पवारांनी आता लिहिलेलं आहे. 2013 साली अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते. चिदंबरमजींनी एक स्टेटमेंट केलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर 1 वर्ष या देशातल्या लोकांनी जर सोनं विकत घेतलं नाही तर आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल होऊ शकतो, असं फक्त स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. की ह्या देशाचा अर्थमंत्री आज काय म्हणतोय की तुमच्या मंगळसूत्रात विकत घेऊ नका, सोनं विकत घेऊ नका, इथपर्यंत UPA सरकार पोचलंय, असं माननीय तेव्हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणले होते. काही निर्णय घेतले नाही, आव्हान केलंय. आव्हान करायला सुद्धा कवा पवार साहेब काय म्हणताय, तुमचं काय वर साहेब असं करायचं का? ज्या वेळेला देश म्हणून काही निर्णय होते, त्यात काय निर्णय झाला? सोने खरेदी करू नका, करणार करा बाबा. निर्णय कुठे? आव्हान आहे ना. डिझेल पेट्रोलचं कन्झम्पशन कमी करा, मेट्रोने प्रवास करा, निर्णय कुठे? उद्यापासून कोणीही आपापली गाडी रस्त्यावर काढणार नाही, गाडी रस्त्यावर येईल त्याला शासन केलं जाईल. दॅट इज कॉल्ड निर्णय. असा कुठलाही निर्णय झाला? आता जोरदार टीका केली आहे. देश चालवायचं सामर्थ्य भाजपमध्ये उरलेलंच नाही, अशी टीका पटोलेंनी केली आहे. तर आता पराभवामुळे विरोधक अस्वस्थ झाले असं म्हणत बावनकुळेंनी पलटवार केलाय. सविस्तर पाहूया. की आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही, ते पूर्ण फेल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सल्ला भारताच्या जनतेला देण्यापेक्षा त्यांनी सत्तेतूनच दूर व्हावं ही भूमिका आता आमची आहे. आणि त्यामुळे जेव्हाचं नरेंद्र मोदीचं सरकार या देशात आलं तेव्हाचं प्रत्येक गोष्टीसाठी या देशाच्या जनतेला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे. आणि म्हणून हे आता सत्ता चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाही, ही भूमिका आमचे नेते राहुल गांधींनी मांडलेली आहे. त्याचं आम्ही सगळेजण समर्थन करतो. विरोधकामध्ये अस्वस्थता आहे, रोज हारतायत, रोड पडतायत आणि पुढं त्यांना काही संधी दिसत नाही. 2047 पण त्यांची विकेट गेली आहे, त्यामुळं त्यांना आता वाटतं की हे विरोध केल्याने काही जमून जाईल. पण देशाची जनता मोदींचं आव्हान स्वीकारतं आणि पुढे जात आहे.